श्री परमात्मने नमः। यथार्थ गीता, श्रीमद् भगवद गीता। उपसंहार। अशा प्रकारे 1 ते 18व्या अध्यायापर्यंत यथार्थ गीतेचं कॅसेट प्रसारण पूर्ण झालं। आता प्रस्तुत आहे यथार्थ गीतेचे प्रणेता अनंत श्री विभूषित परम आदरणीय पूज्य गुरुदेव स्वामी अडगडानंद महाराजांच्या शब्दात व्यक्त झालेला परमश्रेय शाश्वत शांतीचा स्रोत श्रीमद् भगवद गीतेमधील मूळ प्रश्नांवरचा विचार, अर्थात गीतेचा सारांश। साधारणतः कोणत्याही टीकेमध्ये लोक नवीन गोष्ट शोधतात, परंतु वस्तुतः सत्य हे सत्यच असतं। ते कधी नवीन होत नाही किंवा ते कधी जुनही होत नाही। नवीन बातम्या तर वर्तमानपत्रामध्ये छापल्या जातात, त्या उत्पन्न होणाऱ्या आणि नाश पावणाऱ्या घटना असतात। सत्य हे अपरिवर्तनशील असतं, त्यामुळे दुसरं कोणी त्या बाबतीत म्हणेल तरी काय? जर काही म्हणत असतील तर त्यांनी काही प्राप्त केलं नाही, मिळवलं नाही। श्रीकृष्ण देखील तेच सत्य इथं सांगत आहेत। त्या परमलक्ष्यापर्यंत पोहोचलेला प्रत्येक महापुरुष एकच गोष्ट सांगेल, तो समाजामध्ये दरी पाडू शकत नाही। जर तो समाजात अशी दरी पाडेल, वाद निर्माण करेल, तर हे सिद्ध आहे की त्यानं काहीही प्राप्त केलेलं नाही। इथं श्रीकृष्ण तेच सत्य सांगत आहेत, जे पूर्वी ऋषीमुनींनी पाहिलं होतं, आणि भविष्य काळातील ऋषीमुनी देखील परमात्म्याला प्राप्त केल्यानंतर हेच सत्य सांगतील। महापुरुष आणि त्यांची कार्यप्रणाली। महापुरुष जगामध्ये सत्याच्या नावावर पसरलेल्या आणि सत्याप्रमाणे प्रतीत होणाऱ्या कुरूढींचं, दुष्ट पद्धतींचं शमन करून कल्याणाचा मार्ग प्रशस्त करून देतात। हा कल्याणाचा मार्गपथ प्रथमपासूनच असतो, परंतु नंतर तो प्रचलित होतो। त्यामुळे त्यातून सत्याला वेगळं करणं फार कठीण जातं। महापुरुष सत्यस्थित असल्यानं ते सत्याशी ओळख करून घेतात, त्याला निश्चित करतात आणि सत्याला सामोरं जाण्यासाठी समाजाला प्रेरणा देतात। हेच श्रीरामानं केलं, तेच महावीरानं केलं, तेच बुद्धानं केलं, तेच येशूनं केलं, तेच महम्मद पैगंबरानं केलं, तेच महात्मा कबीर, गुरु नानक इत्यादी सर्व महापुरुषांनी केलं। महापुरुष जेव्हा या जगातून निघून जातो, तेव्हा मागे राहिलेले त्याचे भक्त, त्याचे चाहते, त्यानं दाखवलेल्या मार्गावर न चालता त्याचं जन्मस्थान, मृत्यूस्थळ आणि इतर स्थळ जिथं जिथं तो गेला होता त्याची पूजा करतात। त्यानंतर ते त्याची मूर्ती बनवून त्या मूर्तीची पूजा करतात, परंतु कालांतरानं ते भ्रमात पडतात आणि मग तोच भ्रम रूढींचं स्वरूप धारण करतो। योगेश्वर श्रीकृष्णांनी देखील तत्कालीन समाजात सत्याच्या नावावर पोसल्या गेलेल्या रीतिरिवाजांचं खंडन करून समाजाला प्रशस्त पथावर आणून उभं केलं। दुसऱ्या अध्यायातील 16व्या श्लोकात त्यांनी सांगितलं, असत वस्तूचं तर अस्तित्वच नसतं आणि सत्याचा तिन्ही काळात अभाव असत नाही। भगवान असल्यानं मी हे माझ्यातर्फे सांगत नाही, परंतु यांचं अंतरंग तत्वदर्शकांनी पाहिलं आणि मी तेच सांगणार आहे। 13व्या अध्यायात त्यांनी क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचं वर्णन त्या प्रकारे केलं, जे ऋषीभिर बहुधा गीत, ऋषींद्वारे साधारणपणे गायलं गेलं होतं। 18व्या अध्यायात त्याग आणि संन्यासाचं तत्व दाखवत त्यांनी 4 मतांमधील एकाचं विवरण केलं आणि त्या मताला पुष्टी दिली, संन्यास। कृष्ण कालात अग्नीला न शिवणारा, तसं चिंतनाचा त्याग करून
आपल्याला योगी किंवा संन्यासी म्हणवणारा संप्रदाय पण फोफावत होता. त्याचं खंडन करत त्यांनी स्पष्ट केलं की ज्ञानमार्ग तसंच भक्तिमार्ग दोन्हीमधील कोणत्याही मार्गानं कर्माचा त्याग करण्यास सांगितलं नाही. कर्म तर करायलाच हवं. कर्म करत करत साधना इतकी सूक्ष्म होत जाते की सर्व संकल्पाचा अभाव होतो. तो पूर्ण संन्यास आहे. मधल्या रस्त्यावर संन्यास नावाची कोणती वस्तू नाही. केवळ कर्माचा त्याग केल्यानं तसंच अग्नीला न शिवण्यानं कुणी संन्यासी होत नाही आणि कुणी योगीही होत नाही. याविषयी अध्याय 2, 3, 5, 6 आणि विशेष करून 18 मध्ये पाहता येतं. कर्म. अशाच प्रकारचा भ्रम कर्मासंबंधीही पाहायला मिळतो. दुसऱ्या अध्यायात 39व्या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलं की अर्जुना, आजपर्यंत ही बुद्धी तुझ्यासाठी सांख्ययोगाच्या विषयी सांगितली गेली आणि आता याविषयी तू निष्काम कर्माच्या संदर्भात ऐक. यानं परिपूर्ण होऊन तू कर्माच्या बंधनाचा चांगल्या प्रकारे नाश करू शकशील. याचं थोडंही आचरण जन्म मरणाच्या महान भयापासून उद्धार करवणारं होतं. या निष्काम कर्मामध्ये निश्चयात्मक क्रिया एकच आहे, बुद्धी एकच आहे, दिशा पण एकच आहे. परंतु अविवेकी लोकांची बुद्धी अनेक शाखा आणि उपशाखांनी युक्त असते. त्यामुळे कर्माच्या नावावर अनेक क्रियांचा विस्तार करतात. अर्जुना, तू नियत कर्म कर. अर्थात क्रिया पुष्कळ प्रकारच्या आहेत, पण त्या सर्व क्रिया म्हणजे कर्म नव्हे. कर्म म्हणजे एक निर्धारित दिशा होय. कर्म एक अशी वस्तू आहे जी जन्मजन्मांतरापासून चालत आलेल्या शरीराच्या यात्रेचा अंत करते. एक जरी जन्म घ्यायला लागला तर यात्रा पूर्ण कशी आणि कुठं झाली. यज्ञ. ते नियत कर्म आहे कोणतं? श्रीकृष्णांनी स्पष्ट केलं की यज्ञार्थात कर्मणोन्यत्र लोकोयम कर्मबंधनः. अर्जुना, यज्ञाची प्रक्रिया म्हणजेच कर्म होय. या व्यतिरिक्त जे काही केलं जातं ते या लोकी बंधन आहे, कर्म नव्हे. कर्म तर या संसार बंधनापासून मोक्ष दिववतं. आता तो यज्ञ काय आहे की ज्याला कार्यान्वित केलं तर कर्म संपादलं जाईल. अध्याय 4 मध्ये श्रीकृष्णानं 13-14 पद्धतींनी यज्ञाचं वर्णन केलं आहे, जे सर्व मिळून परमात्म्यात प्रवेश दिववणारं विधिविशेषांचं चित्रण आहे. योगाची क्रिया आहे, जो योग श्वासानं, ध्यानानं, चिंतन आणि इंद्रिय निग्रह इत्यादींनी सिद्ध होणार आहे. श्रीकृष्णानं हेही स्पष्ट केलं आहे की भौतिक द्रव्यांशी या यज्ञाचा काहीही संबंध नाही. भौतिक द्रव्यांनी सिद्ध होणारे यज्ञ अत्यल्प आहेत. मग तुम्ही करोडो रुपयांचं हवन का न करा. संपूर्ण यज्ञ तर मन आणि इंद्रियांच्या अंतःक्रियेनं सिद्ध होत असतात. पूर्ण झाल्यावर यज्ञ ज्याची सृष्टी करतो त्या अमृततत्वाच्या जाणकारीचं नाव यज्ञ आहे. त्या ज्ञानामृताचं पान करवणारे योगी सनातन ब्रह्मात प्रवेश मिळवतात. जिथं प्रवेश मिळवायचा होता तो मिळाला तर परत त्या पुरुषाचं कर्माशी काही प्रयोजनच राहत नाही. म्हणून यावन मात्र कर्मे त्या साक्षात्कारासहित ज्ञानात शिल्लक राहतात. कर्म करण्याच्या बंधनातून तो मुक्त होतो. या प्रकारे निर्धारित यज्ञाला कार्यरूप देणं हेच कर्म आहे. कर्माचा शुद्ध अर्थ आहे आराधना. या नियत कर्म, यज्ञार्थ कर्म अथवा तदर्थ कर्माच्या व्यतिरिक्त गीतेमध्ये इतर कोणतंही कर्म सांगितलेलं नाही. यावर श्रीकृष्णांनी ठिकठिकाणी भर दिला आहे. 6व्या अध्यायात यालाच त्यांनी कार्यम कर्म असं म्हटलं आहे. 16व्या अध्यायात त्यांनी सांगितलं की काम, क्रोध आणि लोभ यांचा त्याग केल्यावरच ते कर्म सुरू होतं, जे परमश्रेयाला दिववणारं आहे. सांसारिक कर्मांमध्ये तर तो जितका व्यस्त तितके त्याच्याजवळ काम, क्रोध आणि लोभ विशेषपणे सजून धजून समृद्ध झालेले असतात.
याच नियत कर्माला त्यांनी शास्त्रविधानोक्त कर्म असं म्हटलं आहे. गीता आपल्यातच पूर्ण शास्त्र आहे. सर्वोपरी शास्त्र वेद आहेत. वेदांचं सार उपनिषद आहे आणि त्या सर्वांचा सारांश योगेश्वर श्रीकृष्णाची ही वाणी म्हणजे गीता आहे. अध्याय 17व्यात आणि 18व्यात देखील शास्त्रविधीनं निर्धारित कर्म, नियत कर्म, कर्तव्य कर्म आणि पुण्यकर्म सुचवून त्यांनी वारंवार दृढ केलं की नियत कर्मच परमकल्याणकारक आहे. योगेश्वर श्रीकृष्णांनी इतकं भारपूर्वक सांगून सुद्धा आपण नियत कर्म न करून श्रीकृष्णाचं सांगणं न मानून उलटसुलट कल्पना करतो की या जगात जे काही केलं जातं ते सर्व कर्म आहे. त्यासाठी काहीही त्याग करण्याची आवश्यकता नाही. फक्त फळाची कामना करू नका, झाला निष्काम कर्मयोग. कर्तव्य भावनेनं कर्म करावं हा झाला कर्तव्ययोग. काहीही करा पण नारायणाला समर्पण करा हा झाला समर्पण योग. या प्रकारे यज्ञाचं नाव येताच आम्ही भूतयज्ञ, पितृयज्ञ, पंचयज्ञ, विष्णूच्या निमित्त केला जाणारा यज्ञ आयोजित करतो आणि त्यांच्या क्रियेमध्ये स्वाहा म्हणून उभे राहतो. जर श्रीकृष्णानं स्पष्ट काही सांगितलं नाही तर आम्ही काहीही करावं. जर सांगितलं आहे तर जेवढं सांगितलं तेवढंच मानून घ्यावं. परंतु आम्ही तसं मानू शकत नाही. परंपरेनं पिढ्यानपिढ्या अनेक रीतिरिवाज, पूजा पद्धती आमच्या डोक्यात ठसलेले आहेत. बाह्य वस्तू आम्ही विकून तिच्यापासून दूर होऊ शकतो, परंतु हे पूर्वग्रह आमच्या डोक्यात ठसलेले असल्यानं ते आमच्या बरोबरच चालतात. श्रीकृष्णांचा उपदेश सुद्धा आम्ही आमच्या अनुरूप बदलून स्वीकार करतो. गीता तर अत्यंत बोधगम्य, सरळ संस्कृतमध्ये आहे. आपण अन्वयार्थच घेतला तर कधीही संदेह होणार नाही. आणि हाच प्रयत्न प्रस्तुत ध्वनिफितीमध्ये केला आहे. युद्ध. जर यज्ञ आणि कर्म हे दोन प्रश्न यथार्थ समजून घेतले तर युद्ध, वर्णव्यवस्था, वर्णसंकर, ज्ञानयोग, कर्मयोग अथवा थोडक्यात संपूर्ण गीताच आपल्याला समजेल. अर्जुन लढू इच्छित नव्हता. त्यानं धनुष्य खाली ठेवून तो रथाच्या मागील बाजूला बसून राहिला. परंतु योगेश्वर श्रीकृष्णांनी एकमात्र कर्माचं शिक्षण देऊन कर्माला केवळ दृढ केलं एवढंच नाही, तर अर्जुनाला त्या कर्माप्रमाणे चालायला प्रवृत्त केलं. युद्ध झालं यात संशय नाही. गीतेमध्ये 15-20 श्लोक असे आहेत की ज्यात वारंवार सांगितलं आहे की अर्जुना तू युद्ध कर. परंतु एकही श्लोक असा नाही जो मारामारी किंवा काटछाट याचं समर्थन करतो. उदाहरणार्थ अध्याय 2, 3, 11, 15 आणि 18. कारण ज्या कर्मावर भर दिला ते कर्म होतं नियत कर्म, जे एकांताच्या सेवनानं चित्ताचा सर्व बाजूंनी निग्रह करून ध्यान करण्यानं होत असतं. जर कर्माचं हेच स्वरूप आहे, चित्त एकांतात आणि ध्यानात लावणं, तर मग युद्ध कसलं? जर गीतेत सांगितलेलं कल्याणकारी वचन युद्ध करणाऱ्यांसाठी आहे तर आपण गीतेचा पिंड सोडून द्या. आपल्या समोर अर्जुनासारखी युद्धाची परिस्थिती तर नाही. वास्तविक तेव्हाही ती परिस्थिती विद्यमान होती आणि आजही जशीच्या तशीच आहे. जेव्हा तुम्ही चित्ताचा सर्व बाजूंनी निग्रह करून हृदय देशात ध्यान करू लागाल तेव्हा काम, क्रोध, राग, द्वेष हे विकार आपल्या चित्ताला स्थिर टिकू देणार नाहीत. त्या विकारांशी संघर्ष करणं, त्यांचा अंत करणं म्हणजेच युद्ध होय. विश्वात युद्ध तर होतच राहतात, परंतु त्यामुळे कुणाचं कल्याण होत नाही. या जगात शांतीही त्यामुळे राहत नाही. जेव्हा शांती प्राप्त होते तेव्हा हा आत्मा आपल्या शाश्वत स्वरूपास मिळतो. ही एकच शांती आहे, तिच्या पश्चात अशांती नाही. परंतु ही शांती साधनेनं प्राप्त करता येते. त्याच्यासाठी नियत कर्माचं विधान आहे. वर्ण. त्या कर्मालाच 4 वर्णांमध्ये वाटलं आहे. चिंतन तर सर्वच करतात, परंतु कुणी श्वासोश्वासाची गती थांबवण्यास सक्षम होतील, तर कुणी आरंभीच 2 तास चिंतनात बसतील.
पण 10 मिनिटं पण स्वरूपाला एकचित्तानं ते मिळू शकत नाही. अशा स्थितीतला अल्पज्ञ साधक शूद्र श्रेणीचा आहे. त्यानं आपल्या स्वाभाविक क्षमतेनुसार सेवेनंच कर्माला प्रारंभ करावा आणि क्रमशः वैश्य, क्षत्रिय आणि ब्राह्मण श्रेणीची क्षमता त्याच्या स्वभावात निर्माण होत जाईल. तो क्रमशः उन्नत होत जाईल. पण ती ब्राह्मण श्रेणी ही सदोष आहे, कारण आजही ते ब्रह्म निराळं आहे. ब्रह्म्यात प्रवेश मिळवल्यावर तो ब्राह्मण पण राहत नाही. वर्णाचा अर्थ आहे आकृती. हे शरीर आपली आकृती नाही. आपली जशी वृत्ती तशी आपली आकृती असते. श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, पुरुष श्रद्धाशील आहे, त्यामुळं कुठं ना कुठं त्याची श्रद्धा अवश्य असते. त्याची श्रद्धा जशा प्रकारची असेल त्या प्रकारचा तो स्वयं असेल. जशी वृत्ती तसा तो पुरुष वर्णक्रमाच्या क्षमतेचा आंतरिक दंड आहे. परंतु लोकांनी नियतकर्म सोडून बाहेर समाजात जन्माच्या आधारावर जातींना वर्ण मानून त्यांचं जीवन निश्चित करून दिलं. वास्तविक ती फक्त एक सामाजिक व्यवस्था होती. ते कर्माचं यथार्थ स्वरूप तोडून मोडून टाकतात, कारण आपल्या खुळचड सामाजिक मर्यादा आणि जीवनाला धक्का बसू नये. कालांतरानं वर्णाची धारणा केवळ जन्मानं होऊ लागली. वास्तविक असं काही नाही. श्रीकृष्णांनी सांगितलं की 4 वर्णांची सृष्टी मी केली. भारताच्या बाहेर सृष्टी नाही का? अन्यत्र तर या जातींचं अस्तित्वही नाही. फक्त भारतातच अंतर्गत लाखो जाती आणि उपजाती आहेत. श्रीकृष्णानं मनुष्याची वाटणी केली होती का? नाही. गुणकर्म विभागशः गुणांच्या आधारावर कर्म वाटलं गेलं. कर्माणि प्रविभक्तानि असं कर्म वाटलं गेलं. कर्म समजलं तर वर्ण समजायला लागेल आणि मगच वर्णसंकराचं यथार्थ स्वरूप तुम्ही समजू शकाल. वर्णसंकर या कर्मपथापासून च्युत होणं म्हणजेच वर्णसंकर आहे. आत्म्याचा शुद्ध वर्ण आहे परमात्मा. त्यात प्रवेश देववणाऱ्या कर्मापासून दूर होऊन प्रकृतीमध्ये मिसळून जाणं हाच वर्णसंकर होय. श्रीकृष्णानं स्पष्ट केलं की हे नियतकर्म केल्याशिवाय परमात्म्याच्या स्वरूपाला कुणी प्राप्त करू शकत नाही. आणि या स्वरूपाची प्राप्ती झालेल्या महापुरुषाला कर्म केल्यानं काही फायदा होत नाही आणि कर्माचा त्याग केल्यानं त्याचं काही नुकसानही होत नाही. तरीही लोकसंग्रहासाठी ते कर्म करत असतात. त्या महापुरुषांप्रमाणे मलाही अप्राप्य अशी कोणतीही वस्तू या जगात नाही. तरी सुद्धा मागून येणाऱ्या लोकांच्या हितासाठी मी कर्मामध्ये रत असतो. जर असं केलं नाही तर वर्णसंकर होईल. स्त्रिया दूषित झाल्यानं, भ्रष्ट झाल्यानं वर्णसंकर होतो हे ऐकलं आहे. परंतु इथं श्रीकृष्ण सांगतात की स्वरूपस्थ महापुरुष कर्म करणार नाही तेव्हा लोकात वर्णसंकर होत असतो. त्या महापुरुषाची नक्कल करून आराधना बंद केल्यानं वर्णसंकर होतो. ते लोक प्रकृतीमध्ये भटकत राहतील आणि मग वर्णसंकर होईल. कारण हे कर्म करीतच त्या नैष्कर्म्याच्या स्थितीला आपला शुद्ध वर्ण परमात्म्याला प्राप्त करता येतो. ज्ञानयोग तसंच कर्मयोग. कर्म एकच आहे, नियत कर्म, आराधना. परंतु ते करण्याचे 2 दृष्टिकोन आहेत. आपल्या शक्तीला समजून हानी लाभाचा निर्णय घेऊन कर्म करणं हा ज्ञानयोग आहे. या मार्गाचा साधक जाणत असतो की आज माझी ही स्थिती आहे, पुढे या भूमिकेत परिणत होऊन जाईल, नंतर आपल्याच स्वरूपाला प्राप्त करीन. या भावनेला घेऊन कर्मास प्रवृत्त होतो. आपल्या स्थितीचं ज्ञान आणि भान ठेवून तो चालतो. त्याला ज्ञानमार्गी म्हटलं जातं. समर्पणाबरोबर त्याच कर्मामध्ये प्रवृत्त होणं, हानी लाभाचा निर्णय इष्टदेवावर सोपून चालणं हा निष्काम कर्मयोग आहे. हाच भक्तियोग आहे. दोन्हीचे प्रेरक सद्गुरू आहेत. एकाच महापुरुषाकडून ज्ञान प्राप्त करून एक स्वावलंबी होऊन त्याच कर्मात प्रवृत्त होतो आणि दुसरा त्याच्यावर अवलंबून राहून त्याच्यावर श्रद्धा अर्थात भरोसा ठेवून
कर्मात प्रवृत्त होतो. बस एवढाच दोघात फरक आहे. यासाठी योगेश्वर श्रीकृष्णांनी सांगितलं की अर्जुना, सांख्यद्वारा जे परमसत्य मिळतं तेच परमसत्य निष्काम कर्मयोगानं पण मिळतं. जो दोघांना एकच पाहतो तोच यथार्थपणे पाहत असतो. दोघांना क्रिया दाखवणारा तत्वदर्शी एकच आहे. क्रिया पण एकच, आराधना आहे. कामनांचा त्याग दोन्हींमध्ये करतात आणि परिणाम पण एकच आहे. केवळ कर्म करण्याचे दृष्टिकोन दोन आहेत. एक परमात्मा. नियतकर्म मन आणि इंद्रियांची एक निर्धारित अंतःक्रिया आहे. जेव्हा कर्माचं हेच स्वरूप आहे तर बाहेर मंदिर, मशीद, चर्च बनवून देवी देवतांची मूर्ती किंवा प्रतीकं पूजणं कुठपर्यंत सुसंगत आहे? भारतात हिंदू म्हटला जाणारा समाज खरं पाहता ते सनातन धर्मी आहेत. त्यांच्या पूर्वजांनी परमसत्याचा शोध करून देश विदेशी त्याचा प्रसार केला. त्या मार्गावर चालणारा जगात कुठेही असो सनातन धर्मी आहे. एवढा गौरवशाली हिंदू समाज कामनांनी ग्रस्त होऊन विविध भ्रांतींनी भ्रमला गेला. श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, देवतांच्या स्थानावर देवता नावाची कोणती शक्ती नाही. जिथं कुठंही मनुष्याची श्रद्धा सुकते त्या ओटीत उभा राहून मी फळ देतो. त्याच्या श्रद्धेला पुष्ट करतो, कारण की मीच सर्वत्र आहे. परंतु त्यांचं ते पूजन अविधिपूर्वक आहे. त्यांचं फळ नाशवंत आहे. कामनांनी ज्यांच्या ज्ञानाचं अपहरण झालं आहे ते मूढ बुद्धीचे अन्य लोक देवतांना पूजतात. सात्विक लोक देवतांनाच पूजतात. राक्षसी लोक यक्ष किंवा राक्षसांची, तर तामसी लोक भूतप्रेतांची पूजा करतात, घोर तप करतात. परंतु हे अर्जुना, ते शरीरात स्थित असणारे भूत समुदाय आणि अंतःकरणात स्थित असणाऱ्या मला, परमात्म्याला कृश करतात. वास्तविक ते खरं पूजन नसतंच. त्यांना तू निश्चितपणे आसुरी स्वभावाचे समज. यापेक्षा अधिक श्रीकृष्ण काय सांगणार? त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, अर्जुना, ईश्वराचा वास सर्व प्राण्यांच्या हृदयात असतो. केवळ त्या हृदयस्थ ईश्वराला शरण जा. पूजेचं खरं स्थळ हृदयात आहे, बाहेर नाही. तरीही लोक दगड धोंडे, पाणी, मंदिर, मशीद, देवी देवता यांच्या मागं धावत असतात. त्यांच्याबरोबर श्रीकृष्णाचीही एक प्रतिमा वाढवतात. श्रीकृष्णाच्याच साधनेवर भर देणाऱ्या आणि आयुष्यभर मूर्तीपूजेचं खंडन करणाऱ्या बुद्धाचीही मूर्ती त्याच्या अनुयायांनी बनवली आणि दिवे ओवाळू लागले, पूजा करायला लागले. वास्तविक महात्मा बुद्धानंही सांगितलं होतं, आनंद, तथागताच्या शरीर सेवेत, पूजेत समय वाया घालवू नकोस. मंदिर, मशीद, चर्च, तीर्थ, मूर्ती तसंच स्मारकांनी पूर्वी होऊन गेलेल्या महापुरुषांच्या स्मृती साठवल्या जातात की ज्यामुळं त्यांच्या कार्याचं स्मरण होत राहावं. महापुरुषात स्त्रिया पुरुष सर्व होत आले आहेत. जनकाची कन्या सीता आधीच्या जन्मात एक ब्राह्मण कन्या होती. आपल्या पित्याच्या प्रेरणेनं परब्रह्म मिळवण्यासाठी तिनं तपस्या केली, परंतु सफल होऊ शकली नाही. दुसऱ्या जन्मात तिनं रामाला प्राप्त केलं आणि चिन्मय, अविनाशी आदिशक्तीच्या रूपात प्रतिष्ठित झाली. ठीक याच प्रकारे राजकुलात उत्पन्न झालेल्या परमात्म्याच्या भक्तीचा प्रस्फोट झाला. सर्व काही सोडून ती भगवंताच्या चिंतनात मग्न झाली. व्यवधानांना झेललं आणि सफल राहिली. त्यांची स्मृती टिकवण्यासाठी मंदिरं झाली, स्मारकं झाली, कारण त्यामुळं समाज त्यांच्या उपदेशानुसार आचरण करू शकेल. मीरा, सीता अथवा पक्षाचा शोध करणारा प्रत्येक महापुरुष आमचा आदर्श आहे. आम्ही त्यांच्या पावलावर चाललं पाहिजे. परंतु यामुळं मोठी चूक काय होईल? जर आम्ही केवळ त्यांच्या चरणावर फुलं वाहून, चंदन लावून आपल्या कर्तव्यांची इतिश्रीच समजून बसलो तर साधारणतः जो ज्याचा आदर्श असतो त्याची मूर्ती, चित्र, खडावा, त्याचं स्थान अथवा त्याच्या संदर्भातील काहीही पाहिल्यावर किंवा ऐकल्यावर मनात श्रद्धा भरून येते.
हे योग्यच आहे. आम्ही पण आमच्या गुरुदेव भगवानांच्या चित्रावर थुंकू शकत नाही, त्याला कचऱ्यात फेकू शकत नाही, कारण की ते आमचे आदर्श आहेत. त्यांच्या प्रेरणेप्रमाणे तसंच सांगण्याप्रमाणे आम्हाला चालायचं अभिष्ट आहे आणि हीच त्यांची यथार्थ पूजा आहे. इथपर्यंत तर ठीक आहे की जो वस्तुतः आदर्श आहे त्यांचा अनादर करू नका, परंतु त्यांच्यावर पानं फुलं वाहण्यालाच भक्ती समजून बसण्यानं, त्यालाच कल्याणाचं साधन मानण्यानं आम्ही आमच्या लक्ष्यापासून फार दूर भटकत राहू. आपल्या आदर्शाच्या उपदेशाला हृदयात साठवून त्यावर चालण्याची प्रेरणा ग्रहण करण्यासाठीच स्मारकांचा उपयोग आहे. मग त्याला आश्रम, मंदिर, मशीद, चर्च, मठ, विहार, गुरुद्वारा किंवा काहीही नाव द्यावं. साहजिकच त्या केंद्रांचा संबंध धर्माशी असेल तर ज्याची प्रतिमा आहे त्यानं काय केलं आणि काय मिळवलं, कशी तपश्चर्या केली, कसं प्राप्त केलं, केवळ इतकंच शिकण्यासाठी आम्ही तिथं पोहोचतो आणि पोहोचलंही पाहिजे. परंतु या स्थानावर महापुरुषांची पावलं दाखवली गेली नाहीत, त्याप्रमाणे शिकवलं गेलं नाही, कल्याणाची व्यवस्था केली गेली नाही, तर ते स्थान चुकीचं आहे. तिथं आपल्याला केवळ रूढी मिळेल, तिथं जाण्यात आपलं नुकसान आहे. व्यक्तिगत रूपानं घरोघरी गल्लोगल्लीत जाऊन उपदेश पोहोचवण्याच्या अपेक्षेनं सामूहिक उपदेश केंद्रांच्या रूपात या धार्मिक संस्थानाची स्थापना केली गेली होती. परंतु कालांतरानं प्रेरणास्थळांनीच मूर्तीपूजा तसंच रूढींनी धर्माचं स्थान घेतलं आणि इथूनच भ्रम पोचला किंवा वाढला. ग्रंथ अशा प्रकारे या ध्वनिफितींचं श्रवण आवश्यक आहे, ज्यामुळं आपण नेमून दिलेल्या क्रियेला समजू शकाल, जिला योगेश्वर कृष्णांनी नियत कर्म असं म्हटलं आहे. आणि जेव्हा समजेल तेव्हा ताबडतोब करायला सुरुवात करावी. विस्मरण होत असेल तर पुन्हा पुन्हा अध्ययन करा. असं नाही की पुस्तकाला हात जोडून त्यावर अक्षत किंवा चंदन शिंपडून ठेवावं. पुस्तक फक्त मार्गनिर्देशक किंवा चिन्ह आहे, जे पूर्तीपर्यंत साथ देतं. आपल्या इच्छित स्थळाकडे बघत बघत पुढे चालू लागा. जेव्हा इष्टाला हृदयापासून पकडू तेव्हा ते पुस्तकच इष्टदेव बनून जाईल. म्हणून स्मृती साठवणं, संवर्धन करणं हानिकारक नाही, परंतु या स्मृतिचिन्हांच्या पूजेनं संतुष्ट होणं मात्र हानिकारक आहे. धर्म. अध्याय 2, श्लोक 16 ते 29. यामध्ये योगेश्वर श्रीकृष्णाच्या अनुसार असत वस्तूचं अस्तित्व नसतं आणि सत्याचा कधी अभाव नसतो. परमात्मा हेच सत्य आहे, शाश्वत आहे, अजर, अमर, अपरिवर्तनशील आणि सनातन आहे. परंतु तो परमात्मा अचिंत्य आणि अगोचर आहे, चित्ताच्या लहरींच्या वर आहे. आता चित्ताचा निरोध कसा करावा? चित्ताचा निरोध किंवा निग्रह करून परमात्म्याला प्राप्त करण्याच्या विधिविशेषाचं नाम कर्म आहे. या कर्माला कार्यरूप देणं हाच धर्म आहे, हेच दायित्व आहे. गीतेमध्ये 2ऱ्या अध्यायातल्या 40व्या श्लोकात सांगितलं आहे की हे अर्जुना, या कर्मयोगामध्ये आरंभाचा नाश होत नाही. या कर्मरूपी धर्माच्या लेशमात्र आचरणानं जन्म मृत्यूच्या महान भयापासून उद्धार होतो. अर्थात या कर्माला कार्यरूप देणं हाच धर्म आहे. या नियत कर्माला, साधनपथाला साधकाच्या स्वभावात उपलब्ध असणाऱ्या क्षमतेप्रमाणे 4 भागात वाटलं गेलं आहे. कर्माला समजून घेऊन जेव्हा मनुष्य प्रारंभ करतो तेव्हा प्रथम अवस्थेत तो शूद्र असतो. क्रमशः विधीप्रमाणे तो आचरण करेल तर तोच वैश्य बनतो. प्रकृतीचे संघर्ष झेलण्याची क्षमता आणि शौर्य प्राप्त झाल्यावर तीच व्यक्ती क्षत्रिय आणि ब्रह्मामध्ये तद्रूप होण्याची वास्तविक परिचय, ओळख, जाणकारी, विज्ञान, ईश्वरीय वाणी इत्यादी, त्याचप्रमाणे त्याच्या अस्तित्वावर निर्भर राहण्याची क्षमता
असे गुण किंवा योग्यता प्राप्त झाल्यावर तोच ब्राह्मण बनतो. यासाठी योगेश्वर श्रीकृष्ण 18व्या अध्यायात 46व्या श्लोकापासून 47व्या श्लोकापर्यंत म्हणतात की स्वभावामध्ये उपलब्ध असणाऱ्या क्षमतेनुसार कर्मामध्ये रत होणं हाच स्वधर्म होय. स्वधर्म जरी कमी प्रतीचा असला तरी स्वभावात उपलब्ध क्षमतेनुसार कर्म करणं, स्वधर्म पाळणं श्रेयस्कर आहे. आणि स्वतःमध्ये क्षमता प्राप्त करून न घेता दुसऱ्यांच्या उन्नत कर्माचं आचरण करायला जाणं हानिकारक आहे. स्वधर्मात मरण देखील कल्याणकारक आहे. कारण वस्त्र बदलण्यात बदलणारा तर बदलत नाही, त्याच्या साधनेचा क्रम पुन्हा तिथून सुरू होईल जिथून तो तुटला होता. पायरी पायरीनं चालण्यानं तो परमसिद्धी अर्थात अविनाशी पद प्राप्त करू शकतो. यावर पुन्हा भर देताना ते म्हणतात की ज्या परमात्म्यापासून सर्व प्राण्यांची उत्पत्ती झाली आहे, जो सर्वत्र व्याप्त आहे, त्याला स्वभावसिद्ध क्षमतेप्रमाणे चांगल्या तऱ्हेने पूजून मनुष्य परमसिद्धी प्राप्त करू शकतो. अर्थात निश्चित केलेल्या पद्धतीप्रमाणे परमात्म्याचं चिंतन करणं म्हणजेच धर्म होय. धर्मामध्ये प्रवेश कोणाला मिळतो, तो करण्याचा अधिकार कोणाला आहे, हे स्पष्ट करताना योगेश्वरांनी सांगितलं, अर्जुना, अत्यंत दुराचारी मनुष्यानं जरी मला अनन्य भावानं भजलं, इथं अनन्य म्हणजे अन्य न, माझ्याशिवाय इतर कुणालाही न भजता जर त्यानं माझंच पूजन किंवा आराधना केली तर क्षिप्रम भवती धर्मात्मा, तो शीघ्रही धर्मात्मा बनतो, त्याचा आत्मा धर्मानं युक्त होतो. म्हणून श्रीकृष्णाच्या मते धर्मात्मा तोच आहे जो परमात्म्याच्या ठिकाणी अनन्य निष्ठा ठेवत असतो. धर्मात्मा तो आहे जो परमात्म्याच्या प्राप्तीसाठी नियत कर्माचं आचरण करतो. धर्मात्मा तो आहे जो स्वभावाच्या नियत क्षमतेनुसार परमात्म्याच्या शोधात निमग्न आहे. शेवटी ते सांगतात की सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज. अर्जुना, सर्व धर्मांची चिंता सोडून मला शरण ये. म्हणजेच परमेश्वराच्या ठिकाणी स्वतःला समर्पित केलेली व्यक्तीच धार्मिक आहे. एका परमात्म्यामध्ये श्रद्धा स्थिर करणं म्हणजेच धर्म होय. त्या परमात्म्याच्या प्राप्तीसाठी निश्चित क्रियाकर्म करणं म्हणजेच धर्म होय. ही स्थिती प्राप्त करून घेतलेले महापुरुष, आत्मतृप्त महापुरुषांचा सिद्धांत हाच सृष्टीमधील एकमात्र धर्म होय. त्यांना शरण जाऊन त्या महापुरुषांनी त्या परमात्म्याला कशा प्रकारे प्राप्त केलं, कोणत्या मार्गावर चालावं, तो मार्ग सदैव एकच आहे. त्या मार्गानं चालणं त्याला धर्म म्हणतात. धर्म मनुष्याच्या आचरणाची वस्तू आहे. ते आचरण केवळ एकच आहे. व्यावसायात्मिक बुद्धिरेकेह कुरुनंदन, असं 2ऱ्या अध्यायातल्या 41व्या श्लोकात म्हटलंय. म्हणजे या कर्मयोगात निश्चयात्मक क्रिया एकच आहे. तर 4थ्या अध्यायातल्या 27व्या श्लोकात म्हटलंय, इंद्रियांचे व्यापार आणि मनाचे व्यापार यांना संयमित करून आत्म्याला परात्पर ब्रह्मामध्ये प्रवाहित करणं होय. धर्मांतरण. भारत हा सनातन धर्माचा पुरातन देश. दुष्ट रीती एवढी वाढली की मुसलमानांच्या आक्रमणाच्या वेळी त्यांचा धर्म आक्रमकांच्या हातातील एक घास खाण्यानं आणि 2 घोट पाणी पिण्यानं नष्ट व्हायला लागला. धर्मभ्रष्ट घोषित झालेल्या हजारो हिंदूंनी आत्महत्या केली. धर्मासाठी मरण ते जाणत होते, पण धर्म म्हणजे काय ते समजतील तेव्हा ना. धर्म बनला लाजाळूच्या झाडासारखा. त्या झाडाला स्पर्श करताच ते मिटून जातं, म्लान होऊन जातं. परंतु स्पर्श बाजूला होताच पुन्हा पसरू लागतं. परंतु त्यांचा सनातन धर्म असा मिटून गेला की पुन्हा कधी वाढलाच नाही. ज्या सनातन भौतिक वस्तू स्पर्श पण करू शकत नाही, तो काय स्पर्शानं खाण्यापिण्यानं नष्ट होतो. तुम्ही तलवारीनं मरता, धर्म शिवाशिवीनं मरून गेला. काय खरोखर धर्म नष्ट झाला होता का? कधीच नाही. धर्माच्या नावावर जी दुष्ट रूढी फोफावत होती ती नष्ट झाली.
फिरोज तुघलक शासन काळात काझी मुगीसुद्दीननं असं जाहीर केलं की जर एखादा मुसलमान थुंकू इच्छित असेल तर हिंदूंनी त्यासाठी आपलं तोंड उघडायला पाहिजे, कारण त्याच्याजवळ धर्म नाही. काय वाईट आहे त्याच्यात? तोंडात थुंकल्यानं तर एकच मनुष्य मुसलमान बनेल, पण विहिरीत थुंकल्यानं तर हजारो हिंदू मुसलमान बनले असते. वास्तविक कोण आततायी होतं, मुसलमान लोक की त्यावेळचा हिंदू समाज? ज्यांनी असं भ्रष्ट झाल्यानं आपण धर्म बदलला त्यांना कोणता धर्म मिळाला का? हिंदूतून मुसलमान बनणं किंवा विशिष्ट प्रकारच्या राहणीकरणीतून दुसऱ्या राहणीकरणीचा स्वीकार करणं म्हणजे धर्म नव्हे. या प्रकारे योजनाबद्ध षडयंत्रांचा फास बनवून त्यांना बदललं ते काय धर्मात्मा होते? नाही, ते तर आणखी मोठ्या दुष्ट रूढीचे शिकार बनलेले होते. हिंदू त्यातच जाऊन फसले. अविकसित आणि वाट हरवलेल्या लोकांना सभ्य बनवण्यासाठी मोहम्मदनं विवाह, घटस्फोट, मृत्यूपत्र, देणं घेणं, व्याज, साक्षी, शपथ, प्रायश्चित्त, उदरनिर्वाह, खाणं पिणं, राहणीकरणी इत्यादींच्या बाबतीत एक समाज व्यवस्था लावून दिली. तसंच मूर्तीपूजा, व्यभिचार, चोरी, दारू, जुगार, आई बहीण इत्यादींबरोबर विवाहास प्रतिबंध केला. समलिंगी तसंच रजस्वाला मैथुनाचा निषेध करून रोजाच्या दिवसात पण यासाठी ढील दिली. जन्नतमध्ये बरीचशी समवयस्क आणि शिवलेल्या हुरो आणि किशोर बालकांचं प्रलोभन दिलं. अर्थात हा काही धर्म नव्हता, एक प्रकारची सामाजिक व्यवस्था होती. आणि असं सांगून त्यांनी वासनेत बुडालेल्या समाजाला तिथून वळवून आपल्याकडे आणलं. स्त्रियांना जन्नतमध्ये किती पुरुष मिळतील यावर त्यांनी विचारच केला नाही. हा त्यांचा दोष नाही, दोष त्या देश, काल आणि परिस्थितीचा होता, ज्यात स्त्रियांच्या इच्छा आकांक्षावर काहीच ध्यान दिलं नव्हतं. महम्मद साहेबांनी ज्याला धर्म म्हटलं आहे तिकडं कोणाचं लक्षच नाही. त्यांनी सांगितलं होतं, ज्या पुरुषाचा एकही श्वास ईश्वराच्या, खुदाच्या नामाशिवाय व्यर्थ जातो त्याला खुदा विनाशकालात तसंच विचारतो. ज्याप्रमाणे कुण्या पाप्याला पापाच्या बदल्यात विचारलं जातं आणि त्याची सजा आहे दोजख. असे किती सच्चे मुसलमान आहेत की ज्याचा एकही श्वास रिकामा जात नाही. करोडोमध्ये कदाचित एखादाच असा निघेल. बाकीच्यांचे श्वास असे रिकामेच जातात. ज्याची सजा आहे, जी पापी लोकांच्यासाठी असते, ती सांगण्याची आवश्यकता नाही. मोहम्मदानं सांगितलं की जो कोणाला त्रास देत नाही, पशूंना दुःख पोहोचू देत नाही, तो आकाशातून खुदाचा आवाज ऐकतो. हे सर्व स्थानासाठी होतं. परंतु मागून येणाऱ्यांनी एक मार्ग काढला की मक्केमध्ये एक मशीद आहे, तिथं हिरवं गवत तोडायचं नाही, त्या मशिदीत कोणा पशुला मारायचं नाही, तिथं कोणाला कसलंच दुःख पोहोचायला नको, आणि पुन्हा वळून फिरून ते त्या स्थानावर उभे राहिले. काय खुदाचा आवाज ऐकण्यापूर्वी मोहम्मदानं कोणती मशीद बनवली होती? कधी कोणत्या मशिदीत आयत उतरली? ही मशीद म्हणजे असं स्थान राहिलं आहे ज्यात त्यांची आठवण सुरक्षित आहे. मोहम्मदांचा आशय तब्रेजनं जाणला होता, मनसूरनं जाणला होता, इक्बालनं जाणला होता, परंतु ते धर्मवेड्या लोकांचे शिकार बनले. त्यांचे हाल हाल केले गेले. सुकरातला विष प्राशन करायला लावलं, कारण तो लोकांना नास्तिक बनवत होता. असाच आरोप येशूवरही लावला गेला. त्यांना वधस्तंभावर चढवण्यात आलं, कारण ते विश्रामच्या दिवशीही काम करत होते, आंधळ्यांना दृष्टी देत होते. असंच भारतात पण आहे. आत्ता पण कोणी प्रत्यक्षदर्शी महापुरुष सत्याकडे सूचन करतो, तेव्हा तर या मंदिर, मशीद, मठ, संप्रदाय आणि तीर्थांकडून ज्यांची उपजीविका चालते ते हाय हाय करायला लागतात, अधर्म अधर्म असं ओरडायला लागतात. या स्थानांमुळे कुणाला लाखो करोडोंचं उत्पन्न प्राप्त होतं, तर कुणाचा त्याच्यावर उदरनिर्वाह चालतो. वास्तविकतेच्या प्रचारामुळे त्यांच्या या जीविकेच्या साधनाला धक्का पोहोचू शकतो, आणि म्हणूनच ते सत्याला वाढू देत नाहीत आणि देऊही शकत नाहीत. या व्यतिरिक्त त्यांच्या विरोधाचं काही कारण नाही. पूर्वी ही स्मृती का कशासाठी जतन केली गेली याचं त्यांना भान नाही. गृहस्थांचा अधिकार.
साधारणतः लोक विचारतात की जेव्हा कर्माचं हेच स्वरूप आहे की ज्यात एकांतवास, इंद्रिय निग्रह, निरंतर चिंतन आणि ध्यान करणं हे आहे, तेव्हा तर ते गृहस्थाश्रमी लोकांसाठी काही कामाचं नाही. तर मग गीता फक्त साधूजनांसाठीच आहे. परंतु असं काही नाही. गीता त्या सर्वांसाठी आहे जे या पथावरील पथिक आहेत आणि जे या मार्गावरील पथिक बनू इच्छित आहेत. त्यांच्यासाठी ही गीता आहे. सर्व मानव मात्राविषयी गीतेचा आशय समान आहे. सद्गृहस्थासाठी तर ती अधिक उपयुक्त आहे, कारण कर्माचा प्रारंभ तिथूनच होतो. श्रीकृष्णानं सांगितलं होतं, अर्जुना, या निष्काम कर्मयोगात आरंभाचा नाशच होत नाही. याचं अल्प साधन जन्म मरणासारख्या महाभयापासून मुक्त करून उद्धार करतं. मग आपणच सांगा, थोडं साधन कोण करेल, गृहस्थ की विरक्त साधू? गृहस्थच या साधनेसाठी आपला थोडा वेळ देऊ शकतो. हे त्याच्यासाठीच आहे. 4थ्या अध्यायातल्या 36व्या श्लोकामध्ये ते म्हणतात, अर्जुना, अरे तू संपूर्ण पापी लोकांपेक्षा अधिक पापी असलास तरी ज्ञानरूपी नौकेच्या सहाय्यानं तू निस्संदेह भवपार होशील. अधिक पापी कोण आहे? जो निरंतर त्यामागे लागला आहे तो, की लागू इच्छितो तो? तेव्हा गृहस्थाश्रमापासूनच कर्माचा आरंभ होत असतो. 6व्या अध्यायात 37व्या श्लोकापासून 45व्या श्लोकापर्यंत अर्जुनानं विचारलं, भगवन, शिथिल प्रयत्न करणाऱ्या श्रद्धाळू पुरुषाला परमगती प्राप्त होत नाही, तर मग तो कोणत्या दुर्गतीला पोहोचतो? श्रीकृष्णांनी सांगितलं, योगापासून विचलित झालेले शिथिल प्रयत्न करणाऱ्या श्रद्धाळू पुरुषांचा विनाश होत नाही. तो योगभ्रष्ट पुरुष श्रीमंताच्या शुचिनाम शुद्ध सत्य आचरण करणारे श्रीमंत असतात, अशा घरी जन्माला येतात आणि योगी कुळात प्रवेश मिळवतो. साधनेकडे आकर्षित होतो आणि अनेक जन्मात हळूहळू तिथं पोहोचतो की ज्याला परमगती अर्थात परमधाम असं म्हणतात. ते शिथिल प्रयत्न कोण करतो? योगभ्रष्ट होऊन तो कुठं जन्म घेतो? तो गृहस्थ तर बनला तिथूनच तो साधनेकडे जर अनन्य भावानं मला भजू लागेल तर तो देखील साधूच होय, कारण ते निश्चयानं योग्य रस्त्याला लागले आहे. अत्यंत दुराचारी कोण असेल? जो भजनास प्रवृत्त झाला तो, किंवा ज्यानं भजनास अजून आरंभच केला नाही तो. 9व्या अध्यायात 32व्या श्लोकामध्ये सांगितलं, स्त्री, वैश्य, शूद्र तसंच पापयोनीवाले देखील माझ्या आश्रयाला येऊन साधना करून परमगतीला प्राप्त होतात. मग हिंदू असो, ख्रिश्चन असो की मुसलमान असो, कोणीही परमगतीलाच प्राप्त होतात. श्रीकृष्ण असं काही सांगत नाहीत. ते म्हणतात, अत्यंत दुराचारी, अत्यंत पातकी मनुष्य माझ्या आश्रयाला येऊन परमगतीला प्राप्त होतो आणि म्हणूनच गीता मानवमात्रासाठी आहे. गृहस्थाश्रमापासूनच कर्माचा आरंभ असतो. तो गृहस्थ क्रमशः योगी बनतो, पूर्ण त्यागी होतो आणि तत्वाच्या मार्गदर्शनानंतर परममध्ये प्रवेश प्राप्त करू शकतो, ज्याला श्रीकृष्णानं सांगितलं की ज्ञानी माझं स्वरूप आहे. भौतिक समृद्धी. गीता परमकल्याण तर देतेच, पण त्याचबरोबर मनुष्यासाठी आवश्यक अशा भौतिक वस्तूंची व्यवस्थाही करते. 9व्या अध्यायात 20 ते 22व्या श्लोकामध्ये योगेश्वर श्रीकृष्ण म्हणतात की बरेचसे लोक निर्धारित विधीनं माझं पूजन करून त्या बदल्यात स्वर्गाची इच्छा करतात. त्यांना विशाल स्वर्गलोक मिळतो. मी त्यांना तो देतो. जे मागतील ते माझ्याकडून मिळेल, परंतु उपभोगानंतर ते उपभोग संपतील, कारण स्वर्गातील भोगही नश्वर असतात. त्यांना पुन्हा जन्म घ्यावा लागेल. हा माझ्याशी त्यांचा संबंध असल्यानं नष्ट होत नाही, कारण मी कल्याण स्वरूप आहे. मी त्यांना उपभोग देतो आणि हळूहळू त्या भोगापासून निवृत्त करून पुन्हा त्यांना कल्याणकारी कार्यात लावून देतो. क्षेत्र. टीकाकार म्हणतात की एक कुरुक्षेत्र बाहेर आहे आणि दुसरं मनाच्या आत.
गीतेचा एक अर्थ बाहेर आहे, दुसरा आत. परंतु असं काही नाही. वक्ता एक गोष्ट सांगतो, परंतु श्रोता आपल्या बुद्धीला अनुरूप त्याचं ग्रहण करतो. त्यामुळं अनेक अर्थ प्रतीत होत असतात. साधनपथावर क्रमशः चालत जो पुरुष श्रीकृष्णाच्या स्तरावर उभा राहील, तर जे श्रीकृष्णाच्या समोर होतं तेच त्याच्याही समोर येईल. तोच महापुरुष त्यांच्या मनातील भावांना, गीतेतील संकेतांना समजू शकतो, समजावू शकतो. गीतेचा एकही श्लोक बाहेरचं चित्रण करत नाही. खाणं पिणं, कपडे, राहणं आपण जाणताच. राहणी सहाणी, मान्यता, लोकरीती, नीतीमध्ये देशकाल आणि परिस्थितीनुसार परिवर्तन ही प्रकृतीची देणगी आहे. यात श्रीकृष्ण आपल्याला कोणती व्यवस्था देतील? कुणाच्या घरात मुली जास्त असतात, पुष्कळ विवाह होतात, तर कुठं त्यांची संख्या कमी असते. काही ठिकाणी अनेक भावांमध्ये एक स्त्री पत्नी बनून राहते. यात श्रीकृष्ण काय व्यवस्था देतील? दुसऱ्या विश्वयुद्धानंतर जपानमध्ये लोकसंख्येत एकदम घट होऊन देशापुढे एक समस्या निर्माण झाली. तर 30 मुलांना जन्म देणाऱ्या एका महिलेचा मदरलँड, देशाची माता या उपाधीनं सन्मान करण्यात आला. वैदिककालीन भारतात पूर्वी 10 संतानांना जन्म देण्याविषयी विधान आहे, आणि आता मात्र 1 या 2 बच्चे होते हे घर में अच्छे अशी घोषणा सुरू आहे. कदाचित ते राहिले नाहीत तर देशासाठी चिंतेचा विषय नाही, समस्येचं निराकरणच होतं. श्रीकृष्ण यामध्ये कोणती व्यवस्था देणार? श्रेय. काम, क्रोध, लोभ, मोह यांच्या काही शाळा उघडलेल्या नाही. तरीही या विकारांमध्ये मुलं, मोठी माणसं तसं शहाण्यापेक्षा अधिक प्रवीण निपजतात. यामध्ये श्रीकृष्ण काय शिकवणार? हे सर्व तर प्रकृतीकडून स्वचलित आहे. पूर्वी वेद शिकवले जात होते, धनुर्विद्या, गदायुद्ध शिकवलं जात होतं. आज ते कोण शिकवतात? आज तर पिस्तूल चालवलं जातं. आज स्वयंचलित यंत्राचं युग आहे. तेव्हा रथ चालवायला शिकावं लागत असे, घोड्यांची लीथ फेकावी लागत असे. आज मोटारींचं तेल साफ केलं जातं. यामध्ये श्रीकृष्ण काय सांगतील? त्यांनी असं सांगावं की घोड्यांना असा खरारा करू नका. बाहेर आपल्याला कशी व्यवस्था द्यायची? पूर्वी स्वहा म्हणण्यानं पाऊस पडत असे, आता उपकरणांनी पाऊस पाडला जातो. आधी पावसावर पीक अवलंबून होतं, आता मनाला वाटेल तसं पीक घेतलं जातं. योगेश्वर श्रीकृष्ण सांगतात की प्रकृतीपासून उत्पन्न होणाऱ्या गुणांच्या द्वारा परवश होऊन मनुष्य परिस्थितीच्या अनुसार बदलतच असतो. गुण स्वतः त्यांना बदलण्यात, वळवण्यास सक्षम आहेत. भौतिकशास्त्र, समाजशास्त्र, शिक्षणशास्त्र, अर्थशास्त्र आणि तर्कशास्त्र तो घडवत राहतो. एकच वस्तू अशी आहे की जी मनुष्य जाणत नाही, ओळखत नाही, जी आहे त्याच्याच जवळ, परंतु तिचं विस्मरण त्यांना असतं. गीता ऐकल्यानंतर अर्जुनाची ती स्मृती परत आली. ती स्मृती आहे परमात्म्याची, जी हृदय देशात असूनही त्याच्यापासून पुष्कळ दूर असते. त्यालाच मनुष्य प्राप्त करू इच्छितो, परंतु नीट रस्ता मिळत नाही. केवळ कल्याणपथाबद्दलच माणूस अनभिज्ञ आहे. मोहाचं आवरणच इतकं दाट आहे की तिथे विचार करायला पण वेळ मिळत नाही. त्या महापुरुषानं तुमच्यासाठी वेळ दिला आहे, ते कर्म स्पष्ट केलं आहे, जे करण्याविषयीचा निर्देश गीतेत आहे. गीता मुख्य हेच देते. भौतिक वस्तूंची प्राप्तीही तिच्याकडूनच होते, परंतु श्रेयाच्या तुलनेत प्रेम नगण्य आहे. योग प्रदाता योगेश्वर श्रीकृष्णाच्या मते कल्याण मार्गाचं ज्ञान, त्याचं साधन आणि त्याची प्राप्ती सद्गुरूकडूनच होत असते. इकडं तिकडं तीर्थांच्या ठिकाणी भटकून किंवा पुष्कळ परिश्रमानं ते प्राप्त होत नाही. ते संतांच्या द्वारेच प्राप्त केले जातं. 3ऱ्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, तू एखाद्या तत्वदर्शी महापुरुषाजवळ जाऊन चांगल्या प्रकारे प्रणाम कर. त्यांची निष्कपट भावानं सेवा करून त्या ज्ञानाची प्राप्ती कर. प्राप्तीचा एकच उपाय आहे,
तो म्हणजे महापुरुषाचं सान्निध्य आणि त्यांची सेवा. त्यांच्यानुसार आचरण करून योगाची सिद्धी यथाकाली प्राप्त होईल. 18व्या अध्यायातल्या 18व्या श्लोकामध्ये त्यांनी दाखवलं होतं की परिज्ञाता अर्थात तत्वदर्शन झालेला महापुरुष ज्ञान अर्थात जाणण्याचा विधी आणि ज्ञेय परमात्मा तिन्ही कर्मांचे प्रेरक आहे. म्हणून श्रीकृष्णांच्या सांगण्यानुसार महापुरुषच कर्माचं माध्यम आहेत. केवळ पुस्तक नव्हे, पुस्तक तर एक उपाय आहे. उपाय जपण्यानं कुणी निरोगी होत नाही, पण त्याला अंमलात आणायला हवं. नरक. 16व्या अध्यायातल्या 16व्या श्लोकामध्ये आसुरी संपत्तीचं वर्णन करताना योगेश्वर श्रीकृष्णांनी सांगितलं आहे की अनेक प्रकारांनी भ्रमितचित्त करणारी, मोहात फसलेली आसुरी स्वभावाची माणसं अपवित्र नरकात पडतात. मग प्रश्न स्वाभाविकच उपस्थित होतो की नरक कसा आहे आणि कशाला म्हणतात. श्रीकृष्ण म्हणतात, माझा द्वेष करणाऱ्या नराधमांना मी वारंवार आसुरी योनीत टाकत असतो. हाच नरक होय. त्या नरकाचं द्वार कोणतं? त्यांनी सांगितलं की काम, क्रोध आणि लोभ ही नरकाची 3 दारं आहेत, ज्यामुळं आसुरी संपत्ती एकत्र होते. म्हणून वारंवार कीटक, पतंग, पशु इत्यादी योनींमध्ये जाणं म्हणजे नरक होय. पिंडदान. पहिल्या अध्यायात विषादग्रस्त अर्जुनाला शंका होती की युद्धजनित नरकसंहारानं पितृलोक पिंडदान आणि समर्पणापासून वंचित होऊन जातील. यावर श्रीकृष्ण म्हणाले की अर्जुना, तुला हे अज्ञान कुठून आलं? पिंडोदक क्रियेला योगेश्वरांनी अज्ञान म्हटलं आणि दाखवलं की ज्या प्रकारे वस्त्राचा त्याग करून मनुष्य नव वस्त्र धारण करतो, ठीक तशाच प्रकारे हा आत्मा जीर्ण शरीराचा त्याग करून मनुष्य शरीररूपी नवीन वस्त्र धारण करतो. इथं शरीर हे एक वस्त्र आहे आणि आत्म्यानं फक्त वस्त्र बदललं म्हणजे तो मेला नाही. नश्वर शरीर बदललं, बाकी त्याची व्यवस्था पूर्ववत आहे. तर मग भोजन अर्थात पिंडदान, आसन, शय्या, घर, आवास, जल इत्यादींचं दान देऊन कुणाला तृप्त केलं जातं? यामुळंच योगेश्वरांनी याला अज्ञान म्हटलं. 15व्या अध्यायातल्या 7व्या श्लोकामध्ये यावर भर देत ते म्हणतात, हा आत्मा म्हणजे माझा सनातन अंश आहे, स्वरूप आहे आणि मनासहित 5 इंद्रियांच्या कार्यविभागातून निर्मित संस्कार घेऊन दुसरं शरीर तो धारण करतो आणि मनासहित 6 इंद्रियांच्या द्वारा नवीन शरीरात विषयभोगांचा उपभोग घेतो. आत्म्यानं जे शरीर धारण केलं तिथं पण भोग सामग्री उपलब्ध आहे, तरी सुद्धा पिंडदान का दिलं जातं? इथं एक शरीर सोडून दुसरं शरीर धारण केलं तो आत्मा सरळ त्या शरीरात जातो. मध्ये कोणतं विश्रांती स्थान किंवा थांबणं नाही. हजारो पिढ्यांच्या पितरांचं अनादिकालापासून पडून राहणं आणि त्यांची जीविका वंश परंपरांच्या हातात निर्धारित करणं, तसंच पिंजऱ्यामधील पक्ष्याप्रमाणे त्यांचं रुदन, पतन हे एक अज्ञान मात्र आहे. म्हणून श्रीकृष्णांनी याला अज्ञान म्हटलं. पाप आणि पुण्य. या प्रश्नावर समाजात अनेक भ्रम आहेत, परंतु योगेश्वर श्रीकृष्णाच्या नुसार रजोगुणानं उत्पन्न हा काम, क्रोध, भोगांनी कधीही तृप्त न होणारे मोठे पापी आहेत. अर्थात कामच एकमात्र पापी आहे. पापाचा उगम काम आहे, कामना आहे. या कामना राहतात कुठं? श्रीकृष्णांनी सांगितलं की इंद्रिय, मन आणि बुद्धी हे त्यांचं राहण्याचं ठिकाण म्हटलं जातं. जेव्हा विकार शरीरात नाही तर मनात उत्पन्न होतात, तर मग नुसतं शरीर धुवून काय फायदा?
श्रीकृष्णाच्या मते या मनाची शुद्धी होते नामजपानं, ध्यानानं, समकालीन कोण्या तत्वदर्शी महापुरुषाच्या सेवेनं, त्यांच्या प्रती समर्पणानं, ज्याच्यासाठी ते 4थ्या अध्यायातल्या 34व्या श्लोकामध्ये प्रोत्साहित करतात की तद्विधी प्राणिपातेन, सेवा आणि प्रश्न करून ते ज्ञान मिळवा, ज्यामुळं सर्व पाप नष्ट होऊन जातात. 3ऱ्या अध्यायातल्या 13व्या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलं की यज्ञातून शिल्लक राहिलेलं अन्न खाणारे संतजन संपूर्ण पापांपासून सुटतात, मुक्त होतात, आणि जे शरीरासाठी कामना करतात ते पापी पापच खातात. यज्ञ चिंतनाची एक निश्चित क्रिया आहे, त्यामुळं मनात राहिलेले चराचर विश्वाचे संस्कार जळून जातात. शिल्लक फक्त ब्रह्मच राहतं. म्हणून शरीराच्या जन्माचं जे कारण आहे तेच पाप आहे, आणि जे त्या अमृत तत्वाला दिववणारं आहे त्याच्यानंतर कधीही शरीर धारण करण्यास लागू नये तेच पुण्य होय. 7व्या अध्यायातल्या 29व्या श्लोकामध्ये ते सांगतात की मला शरण येऊन जरा मरण आणि दोषांपासून सुटण्यासाठी यत्न करणारे पुण्यकर्मी, ज्या पुरुषांचं पाप नष्ट झाले आहे ते संपूर्ण ब्रह्माला, संपूर्ण कर्म, संपूर्ण अध्यात्म जाणतात. म्हणून पुण्यकर्म ते आहे जे जरा मरण आणि दोषांच्या वर उठून शाश्वताची ओळख आणि त्यातच नेहमीसाठी स्थिती देववतात, आणि जे जन्म मृत्यू, जरा मरण, दुःख दोषांच्या परिधान फिरवत ठेवते तेच पापकर्म आहे. 10व्या अध्यायातल्या 3ऱ्या श्लोकामध्ये सांगतात, जो मला जन्म मृत्यू रहित, आदिरहित, अंतरहित तसं सर्व लोकांच्या महान ईश्वराला साक्षात्कारासहित जाणून घेतो तो पुरुष मरणधर्मी मनुष्यांमध्ये ज्ञानी आहे, आणि असं जाणणारा संपूर्ण पापांपासून मुक्त होऊन जातो. सारांश, वारंवार जन्म मृत्यूचं कारणच पाप आहे, आणि जो त्यापासून स्वतःला वाचवून शाश्वत परमात्म्याकडे वळतो, परमशांती प्राप्त करतो तेच पुण्यकर्म होय. खरं बोलणं, केवळ आपल्या परिश्रमाचं खाणं, स्त्रियांमध्ये मातृभाव, इमानदारी इत्यादी गुण या पुण्यकर्माचे सहाय्यक अंग आहेत. परंतु सर्वोत्कृष्ट पुण्य आहे परमात्म्याची प्राप्ती, जे एकमात्र परमात्म्याच्या श्रद्धेला तडा देतं ते पाप आहे. सर्व संत एक. गीतेच्या 4थ्या अध्यायातल्या 1ल्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णानं दाखवलं की अविनाशी योग कल्पाच्या आदिकाळात मी सूर्याला सांगितला होता, परंतु श्रीकृष्णाच्या पूर्वीचा इतिहास अथवा इतर कोणत्याही शास्त्रात कृष्ण नामाचा उल्लेख मिळत नाही. वास्तविक पाहता श्रीकृष्ण एक पूर्ण योगेश्वर आहेत. ते एक अव्यक्त आणि अविनाशी भावाच्या स्थितीमध्ये आहेत. जेव्हा जेव्हा परमात्म्याला मिळवणारी क्रिया अर्थात योगाचं सूत्र सांगण्यात आलं, तेव्हा अशा स्थितीतल्या कोण्या महापुरुषानं ते केलं. मग तो राम असो किंवा ऋषी झरथुष्ट्रकानं हो, पुढील बदलत्या काळात हाच उपदेश येशू, मुहम्मद, गुरु नानक इत्यादींच्या माध्यमातून आला, पण सांगितला श्रीकृष्णानं. म्हणून सर्व महापुरुष एकच आहेत. सर्वजण एकाच बिंदूला स्पर्श करून एकाच स्वरूपाला मिळतात. अनेक पुरुष या मार्गावरून चालतील, परंतु जेव्हा मिळवतील तेव्हा एकच पथ प्राप्त करतील. अशा अवस्थेला प्राप्त झालेलं संताचं शरीर एक घर म्हणून उरलेलं असतं. ते स्वतः शुद्ध आत्मस्वरूप आहेत. अशा स्थितीच्या लोकांनी केव्हा काही सांगितलं तर ते योगेश्वरांनाच सांगितलं होय. संत कुठं ना कुठं जन्म घेतोच. पूर्व अथवा पश्चिमेत, काळ्या किंवा गोऱ्या परिवारात, पूर्व प्रचलित कोण्या धर्मावर अवलंबून राहणाऱ्यांमध्ये अथवा अबोध समूहामध्ये, सामान्य जीवन जगणारे गरीब अथवा श्रीमंत कुळात जन्म घेऊनही संत त्यांच्या परंपरेतील होत नाही. तो तर आपलं लक्ष्य परमात्म्याला पकडून स्वरूपाकडे पुढे वाटचाल करतो आणि तोच स्वरूपमय होतो. त्यांच्या उपदेशामध्ये जात-पात, वर्णभेद, रंगभेद आणि अमीर गरिबीच्या भिंती असत नाही.
इथपर्यंत की त्यांच्या दृष्टीत नरमादी हा भेदही राहत नाही. गीतेतल्या 15व्या अध्यायातल्या 16व्या श्लोकामध्ये असंच म्हटलंय, द्वाविमौ पुरुषौ लोके. महापुरुषांच्या पश्चात त्यांचे अनुयायी आपला संप्रदाय बनवून संकुचित वृत्तीचे बनतात, परंतु कुण्या महापुरुषाच्या मागे चालणारे यहुदी होऊन जातात. परंतु या भिंतीशी संतांचा संबंध कदापि होत नाही. संत न तर कोणी सांप्रदायिक आहेत, न कोणी एका जातीचे संत आहेत. त्यांना कोणत्या सामाजिक संघटनामध्ये मर्यादित करून ठेवू नका. म्हणून विश्वातले संत, मग त्याचा जन्म कोणत्या समूहात अगर टोळीत झालेला असो, मग जरी कोण्या धर्माचे अर्थात सांप्रदायिक लोक त्यांचं पूजन अधिक प्रमाणात करीत असो, कोण्या संप्रदायाच्या प्रभावामुळे अशा संतांची निंदा करू नये, कारण की ते निरपेक्ष आहे. विश्वात कोणत्याही ठिकाणी उत्पन्न झालेला संत निंदनीय नसतो. जर कुणी असं करीत असेल तर तो आपल्या आत राहिलेल्या परमात्म्याला कृष्य किंवा दुर्बल करतो. आपल्यामध्ये स्थित असणाऱ्या परमात्म्याशी दुरावा निर्माण करतो. स्वतःच तो आपलं नुकसान करतो. अखिल विश्वात जन्म घेणाऱ्या जर आपला कोणी खरा हितेच्छू असेल तर तो संतच असतो. म्हणून त्यांच्या बाबतीत सहृदय राहणं जगातल्या लोकांचं मूलभूत कर्तव्य आहे. यापासून वंचित होणं म्हणजे आपल्याला धोका देणं आहे. वेद. गीतेमध्ये वेदाचं वर्णन बऱ्याचदा आलं आहे, परंतु सर्व मिळून वेद म्हणजे मार्गनिर्देशक चिन्ह अर्थात माइलस्टोन आहे. ध्येयाप्रत पोहोचतात त्या व्यक्तींसाठी त्यांचा उपयोग संपतो. दुसऱ्या अध्यायात 45व्या श्लोकामध्ये श्रीकृष्णानं सांगितलं, अर्जुना, वेद 3 गुणांपर्यंत प्रकाश टाकतात. तू वेदांच्या कार्यकक्षेतून वर उठ. दुसऱ्या अध्यायातल्या 46व्या श्लोकामध्ये सांगितलं, सर्व बाजूंनी परिपूर्ण स्वच्छ जलाशय मिळताच छोट्या जलाशयांशी मनुष्याचं जेवढं प्रयोजन राहतं तेवढंच चांगल्या ब्रह्मज्ञानी महापुरुषाचं अर्थात ब्राह्मणांचं वेदांशी प्रयोजन राहतं. परंतु दुसऱ्यांसाठी त्यांचा उपयोग आहेच. 8व्या अध्यायातल्या 28व्या श्लोकामध्ये सांगितलं, अर्जुना, मला तत्वानं चांगल्या प्रकारे जाणून घेतल्यावर योगी वेद, यज्ञ, तप, ज्ञान इत्यादींच्या पुण्यफलांना पार करून सनातन पदाला प्राप्त होऊन जातात. अर्थात जोपर्यंत वेद जीवित आहेत, यज्ञ करणं बाकी आहे, तोपर्यंत सनातन पदाची प्राप्ती नाही. 15व्या अध्यायातल्या 1ल्या श्लोकामध्ये सांगितलं की वर परमात्माच ज्याचं मूळ आहे, खाली कीटक पतंग यांच्यापर्यंत प्रकृती ज्याच्या फांद्या आहेत, असा विश्वसंसार पिंपळाचा एक अविनाशी वृक्ष आहे. जो याला मुळासकट जाणतो तो वेदाचा ज्ञानी आहे. या जाणकारीचा स्रोत महापुरुष आहे. त्यांच्या माध्यमातून विशिष्ट भजन आहे, पुस्तक किंवा पाठशाला नाही. ओम. श्रीकृष्णाच्या मार्गदर्शनात ओमच्या जपाचं विधान मिळवता येतं. 7व्या अध्यायातल्या 8व्या श्लोकात ओमकार मी आहे. 8व्या अध्यायातल्या 13व्या श्लोकात म्हणतात, ओमचा जप कर आणि माझं चिंतन कर. 9व्या अध्यायातल्या 17व्या श्लोकात म्हणतात, जाणण्यास योग्य पवित्र ओमकार मी आहे. 10व्या अध्यायातल्या 33व्या श्लोकात म्हणतात, अक्षरातला आकार मी आहे. त्याच अध्यायातल्या 25व्या श्लोकामध्ये वचनातलं एक अक्षर मी आहे. 17व्या अध्यायातल्या 23व्या श्लोकात ओम, तत् आणि सत ब्रह्माचा परिचायक आहे. 17व्या अध्यायातल्या 24व्या श्लोकात ते म्हणतात, यज्ञ, दान आणि तपाच्या क्रिया ओम पासून प्रारंभ होतात. म्हणून श्रीकृष्णाच्या मते ओमचा जप नितांत आवश्यक आहे. त्याची पद्धती कुणा अनुभवी महापुरुषाकडून शिकावी. महापुरुष बाह्य तसंच आंतरिक, व्यावहारिक तसंच आध्यात्मिक लोकरीती आणि यथार्थ वेदरीती दोन्हींची जाणकारी ठेवतो. हेच कारण आहे
की समस्त समाजाला महापुरुषांनी राहणीची पद्धत दाखवली आणि एक मर्यादित व्यवस्था दिली. वसिष्ठ, शुक्राचार्य, स्वयं योगेश्वर श्रीकृष्ण, महात्मा बुद्ध, मूसा, ईसा, मोहम्मद, रामदास, दयानंद, गुरु गोविंद सिंग इत्यादी हजारो महापुरुषांनी असं केलं. परंतु या व्यवस्था तत्कालीन समयानुसार असतात. पीडित समाजाला भौतिक वस्तू प्रदान करणं यथार्थ नाही. भौतिक अडचणी कोंडी क्षणिक असतात, शाश्वत नसतात. म्हणून त्यांचं निराकरण पण त्या समयापुरतंच होतं. त्याला चिरंतन व्यवस्थेच्या रूपात ग्रहण करता येत नाही. व्यवस्था लावणारे सामाजिक विकृतींना महापुरुष सोडवतात, त्यांचं निराकरण करतात. जर त्यांचं निराकरण झालं नाही तर ज्ञान वैराग्यजनित परमसाधन कोण ऐके? मनुष्य ज्या वातावरणात फसला आहे त्याला तिथून हटवून यथार्थ रूप जाणण्याच्या स्थितीत आणण्यासाठी अनेक प्रलोभनं दिली जातात. त्या दृष्टीनं महापुरुष ज्या शब्दांचा प्रयोग करतात, काही व्यवस्था देतात, तो धर्म नाही. त्यामुळे 100-200 वर्ष चालेल अशी व्यवस्था मिळते, 400-600 वर्षांसाठी उदाहरण बनते आणि 1000-2000 वर्षात तो सामाजिक आविष्कार नवीन परिस्थिती बरोबर निष्प्राण होऊन जातो. गुरु गोविंद सिंहांच्या सामाजिक व्यवस्थेमध्ये शस्त्र अनिवार्य होतं. आता त्या तलवारीचं औचित्य आहे का? येशू गाढवावर बसत. गाढवासंबंधी त्यांनी दिलेली व्यवस्था आज उपयोगी आहे का? त्यांनी सांगितलं, कोणाचं गाढव चोरू नका. आज गाढव कोण पाळतं? या प्रकारे योगेश्वर श्रीकृष्णानं त्यावेळीच्या समाजाला सम्यक व्यवस्थित केलं. त्याचा उल्लेख महाभारत, भागवत इत्यादी ग्रंथांमध्ये आहे. त्याचबरोबर या ग्रंथात त्यांनी यथार्थाचंही इथं तिथं असं चित्रण केलं आहे. परमकल्याणकारी साधना आणि भौतिक व्यवस्थांच्या निर्देशाला एकामध्ये मिसळण्यानं समाजतत्व निर्णायक क्रमाला पूर्णपणे समजू शकत नाही. भौतिक व्यवस्थांना तो जसंच्या तसंच नव्हे तर वाढवून किंवा फुगवून ग्रहण करतो. कारण ते भौतिक आहे, महापुरुषानं सांगितलं असं सांगून या व्यवस्थांसाठी महापुरुषांची ग्वाही पण देतो. महापुरुषाच्या वास्तविक क्रियेला मोडून तोडून त्याला भ्रामक बनवतात. वेद, रामायण, महाभारत, बायबल, कुराण या सर्वांच्या बाबतीत पूर्वग्रहयुक्त धूसर धारणा मनात शेष आहे. गीता सर्व मनुष्य मात्रासाठी. पतंजली इत्यादी अनेक महापुरुषांनी परमश्रेयाच्या यथार्थ विधीला सामाजिक व्यवस्थेपासून हटवून वेगळं स्वतंत्र प्रस्तुत केलं. योगेश्वर श्रीकृष्णानंही वेगळं करणं कल्याणकारी समजलं. उत्तम अधिकारी योग्यता असणाऱ्याच्या बाबतीतच त्यांनी तसं व्यक्त केलं. श्रीकृष्णानं वेळोवेळी सांगितलं की तुझ्या अतिशय प्रेम असणाऱ्या भक्ताच्या हिताच्या इच्छेनं सांगतो. हे अतिगुप्त रहस्य आहे. शेवटी त्यांनी सांगितलं, जर भक्त नसाल तर प्रतीक्षा करा, त्याला त्या मार्गावर आणा, नंतर त्याच्यासाठीच सांगा. हेच मनुष्य मात्रासाठी यथार्थ कल्याणाचं एकमात्र साधन आहे. त्याचंच नाम श्रीकृष्णोक्त गीता आहे. प्रस्तुत भाष्य. योगेश्वर श्रीकृष्णाच्या आशयाला जसंच्या तसं व्यक्त प्रस्तुत टीकेचं नाव यथार्थ गीता आहे. गीता स्वतंत्रपणे पूर्ण साधन ग्रंथ आहे. संपूर्ण गीतेमध्ये संदेहाचं एकही स्थळ नाही. जिथं कुणाला संदेह असेल तर तो बौद्धिक स्तरावर जाणता येत नाही, म्हणून तो प्रतीत होतो. म्हणून कुणाला काही समजलं नाही तर कुणा तत्वदर्शी महापुरुषाच्या सान्निध्यात ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. तद्विद्वी प्रणिपातेन परिप्रश्नेन सर्वया उपदेक्ष्यन्ते ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शितः. ओम शांती शांती शांती. निवेदन.
यथार्थ गीता योगेश्वर श्रीकृष्णाची परम पवित्र वाणी आहे. यामध्ये आपल्या हृदयात राहिलेल्या परमात्म्याच्या प्राप्तीच्या पद्धतीचं प्राप्तीच्या नंतर केलं गेलेलं चित्रण आहे. अवहेलनेच्या दृष्टीनं या वाणीचा उपयोग वर्ज्य आहे. नाहीतर आम्ही आमच्या लक्ष्याच्या ज्ञानापासून वंचित राहू. या गीता भाष्याचं श्रद्धापूर्वक अध्ययन करण्यानं मनुष्य कल्याणकारी साधनानं समृद्ध होईल आणि जो या भाष्याचं यत्किंचित पण ग्रहण करेल त्याला परमश्रेय प्राप्त होईल. कारण या ईश्वरीय मार्गावर आरंभाचा कधीही नाश होत नाही. स्वामी अडगडानंद. अंतिम निवेदन. गीता मानवाच्या मूल स्वरूपातील कमीपणाला दूर करते हे या 18 अध्यायाच्या गीतेच्या कॅसेट श्रवणानं आपण समजून जालच. मनुष्य कुठं ना कुठं जन्म घेतो, तिथं त्याला वारसा रूपानं परंपरा आणि पूजा पद्धती मिळतात. मानव त्यात बांधला जातो. जर कुणी शुद्ध विचार करण्याचा प्रयत्न करेल तर समाज त्याला दूषण देतो. परमसात्विक जैन समाजात जन्मलेले श्री जॉनीभाई, जितेंद्र चोक्शी यांनीही या परंपरांचा तसाच प्रारंभ केला. पण परम अधिकारी असल्यानं त्यांना शांती मिळत नव्हती. प्रभू कृपेनं यथार्थ गीता मिळाली. एकदा वाचून शंकाकुल झाले, परंतु 2दा आणि 3दा वाचल्यावर त्यांनी व्रतच घेतलं की जगाच्या कानाकोपऱ्यात मी हा संदेश ऑडिओ कॅसेट्स तसंच प्रत्येक प्रकारच्या प्रसारण माध्यमातून पाठवेन, ज्यामुळं मनुष्य मात्राला आपलं सुख, आपलं धन प्राप्त करता येईल. याचंच प्रथम पुष्प या विश्वातील परमेश्वराच्या संतानांना, या जगतातील लोकांना सादर समर्पित आहे. ओम शांती शांती शांती.